कांद्या संदर्भातल्या असलेल्या आंदोलनामध्ये बोलत असताना काँग्रेसचा तिनपाट आणि झाकणझुल्या असलेला प्रदेश अध्यक्ष सकपाळ त्याच्या जिभेला हाड नाहीये. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांबद्दल बोलत असताना त्याची जीभ जास्तच वळवळली. मुद्दा होता कांद्याचा आणि मी काहीतरी करतोय असं दाखवण्यासाठी हा तीनपाट हर्षवर्धन सकपाळ त्याची निवडून येण्याची लायकी नाही आहे. तो आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल आणि मोदी साहेबांबद्दल अगर एकतरी बोलत असेल तर भारतीय जनता पक्ष म्हणून आणि देशावर प्रेम करणारा एक नागरिक म्हणून याला महाराष्ट्रामध्ये फिरून द्यायचं आहे का याचा विचार जरा आम्हाला आता करायला लागेल. काँग्रेसची मोठी संस्कृती सांगितली जाते. मग हीच काय राहुल गांधींनी तुला शिकवलेली संस्कृती आहे का की देशाच्या पंतप्रधानांच्या एकेरी भाषा वापरतोस? स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुझी लायकी काय हे आम्हाला चांगलं माहिती आहे. कांद्याच्या नावाने अगर तू जास्त तुझी जीभ वळवळली तर ती जीभ हातात काढून देण्याची हिंमत ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चितपणे आहे. ह्या बाबतीची नोंद आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. आता हर्षवर्धन सकपाळनी फिरत असताना थोडा आजूबाजूला बघून काळजी घ्यावी. देखिए, ये जो कांग्रेस का जो महाराष्ट्र का प्रेसिडेंट है हर्षवर्धन सकपाळ, इसकी कोई औकात नहीं है देश के पंतप्रधान के बारे में इस तरीके की भाषा उसने इस्तेमाल की. इसलिए तो मैं कांग्रेस को हमेशा पाकिस्तान का एजेंट बुलाता हूँ. राहुल गांधी खुद एक पाकिस्तान का एजेंट है और उसके ये सारे उसके चेले हैं. जिस तरीके से पाकिस्तान को हमारे मोदी जी को गाली देना अच्छा लगता है, उसी तरह ये हर्षवर्धन सकपाळ जैसे नीच आदमी हमारे देश के पंतप्रधान